आदिशक्ती भगवतीला साष्टांग दंडवत करून ते वर्षी नारदाचा प्रश्न विचारतात नारायणांना, हे प्रभू, आपण मला भगवतीचं एवढं सुंदर स्वरूप सांगितलं, मी अत्यंत आनंदून गेलो, माझ्या अंतःकरण प्रेमाने भरलं. एक गोष्ट आता मला फक्त खूप मोठी उत्सुकता आहे जाणण्याची, चित्तामध्ये म्हणजे व्याकुळता आहे की जिचं निवास मणिद्वीपामध्ये आहे, अशी ती भगवती, जिचं नाव राजराजेश्वरी ललितांबा आहे, ती महातेकडून सुंदरी आहे. त्या भगवतीचं ते निवासस्थान जे आहे, त्या निवासस्थानाचं मणिद्वीपाचं आणि त्या भगवतीचं दर्शन मला घडवा, मणिद्वीप वर्णन करून सांगा. आणि भगवान वेदव्यास लिहितात, सुतमुनी सांगतायत, त्याचबरोबर नारायण भगवान नारदांना मणिद्वीपात वर्णन सांगतात की अरे ब्रह्मांडामध्ये जगांनी पृथ्वी सोडून जगातील पृथ्वी सोडून त्या भगवतीचं महान सुंदर असं स्वरूप आहे, जे अत्यंत श्रेष्ठ स्वरूप आहे, ज्या रूपाला दिव्य असलं पोट आहे आणि त्या मंदिराला, त्या भुवनकोशाला फार मोठा विस्तीर्ण असा पोट आहे की ज्या पोटाला 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. 4 दिशांना 4 महापूर गोपुर आहेत. तिथून आत प्रवेश करण्यासाठी दिव्य असा स्थिर असा मार्ग आहे. त्या मार्गातून ज्यावेळेला आतमध्ये प्रवेश केला जातो त्यावेळेला आतमध्ये विस्तीर्ण फार मोठं असं पटांगण आहे, मोठं ते दिव्य पटांगण, की ज्या पटांगणाच्या मध्ये त्याची व्याप्ती किती मोठी आहे, तर अनंत कोटी ब्रह्मांड सांभाळून जातात एवढं मोठं ते व्याप्त असं पटांगण आहे. इथे सर्व देवदेवता येतात आणि त्या भगवतीची उपासना स्तुती वगैरे करतात. त्यावेळेला देवदेवता अत्यंत प्रेमानंदाने त्या भगवतीला गात असताना म्हणतात, भगवान शंकराचार्य म्हणतात, तसंच वाक्य पण म्हणतात, ते प्रार्थना करून म्हणतात, भवानी त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानी त्वविधिय तदैव त्वत्तस्मै सायुज्य पदवीं मुकुन्द ब्रह्मेन्द्र त्या आदिशक्ती भगवतीला वंदना करतात. नुसतं भवानी म्हणताना भ शब्द उच्चारल्यानंतर आई म्हटल्याबरोबर जी माता कृपेचं दान करते त्या मातेच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार आहोत, की जी माता दिव्य रूपामध्ये मणिद्वीपामध्ये राहते. त्या विस्तीर्ण प्रदेशातून पुढे आल्यानंतर आपल्याला 3 गोल किंवा 3 परीघ अनुभवायला मिळतात. हेच 3 गोल किंवा 3 परीघ जे आहेत, 3 रेषा ज्या आहेत, त्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या कारक आहेत. या जगामधलं उत्पत्ती, स्थिती आणि लय स्वरूप ते सांगतात. त्याच्या आतमध्ये अजून एक गोल आहे, तो स्थिती सांगतो. आणि या 2 गोलांच्या मध्ये 16 पाकळ्यांच्या माध्यमातून त्या भगवतीचं विशाल असं दिव्य कमळ प्रफुल्लित झालेलं आहे. ते विशाल कमळामध्ये वेगवेगळ्या देवता राहतात. आणि तिथून आपण पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा आतमध्ये एक गोल दिसतोय, त्याच्या बाजूने 8 पाकळ्यांची सुंदर अशी रचना आहे की ज्याच्यामध्ये मूलाधारापासून सहस्राधारापर्यंत गळात सगळा मार्ग आणि त्याच्यामध्ये असलेले 8, 4, 2, 10, 32 ह्या सगळ्या परतत्वांच्या एकत्रित वेष्टनामध्ये ते दिव्य कमळ दिसतंय. आणि त्या कमलाच्या आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा मुक्त जागा आहे आणि त्या जागेच्या मध्ये अधोकडे जाणारे आणि ऊर्ध्वाकडे जाणारे अशा 3 त्रिकोणांची मालिका आहे. खाली जाणारे त्रिकोण, वर त्रिकोण, त्याच्यातून जाणारे रस्ते जे ते पाचूचे मार्कताचे आणि ते अत्यंत दिव्य आहेत. अनेक रत्नमयानी आभूषणाने ते युक्त आहेत. मध्यभागी जो अधो आणि ऊर्ध्व त्रिकोण आहे, त्या अधो आणि ऊर्ध्व त्रिकोणाचा जो मध्यभाग आहे, तो मध्यभाग आधी भगवान शिवांच्या डमरूसारखा भासतो. आणि तिथे आतमध्ये
पुन्हा अधोमुख गेलेला एक मोठा त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाच्या ते भगवतीच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा आतमध्ये त्रिकोण आहे. तिथं त्रिकोण त्या जगदंबिकेचं निवासस्थान आहे आणि मध्यबिंदू आहे. त्या बिंदूवरती ती भगवती निवास करते. तिच्याकडे जात असताना तो मार्ग आहे. तो मार्ग अत्यंत अद्भुत आहे. त्या अद्भुत मार्गाचं मी तुला वर्णन सांगतो. आपण ज्या वेळेला रेखावलीच्या माध्यमातून 4 परमतत्वाच्या माध्यमातून 3 रेषांच्या माध्यमातून 4 दरवाजांच्यातून आत प्रवेश करतो, तो विशाल भूप्रदेश तुला दिसतोय की या विशाल भूप्रदेशामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड समाविष्ट आहेत. त्या भूप्रदेशाला त्रैलोक्य मोहन असं म्हणतात. तिथे ती जगदंबिका त्रैलोक्य मोहना त्रिपुरा चक्रेश्वरी या नावाने निवास करते. ती त्रिपुरा चक्रेश्वरी या नावाने आहे. पण ती काय करते? ती त्रैलोक्य मोहनामध्ये राहते आणि ती जगताला प्रकट करते. ती प्रकट योगिनी त्रिपुरा चक्रेश्वरी आहे हे तिचं नाव. आपण आतमध्ये गेल्यानंतर त्या 3 रेखावली दिसतात आणि त्याच्यामध्ये 16 पाकळ्यांचं कमळ आणि ते रचना उलटतो त्यावेळेची अवस्था आहे. ती देवता जी आहे ती सर्वाशा परिपूर्ण चक्राधिष्ठामध्ये राहणारी ती गुप्त योगिनी आहे. ती गुप्त योगिनीच्या रूपामध्ये तिथं त्रिपुरेशी हे नाव मिळाले. आतमध्ये गेल्यानंतर हे दुसरं 8 पाकळ्यांचं कमळ पाहायला मिळते. ते सर्व संक्षोभण रेषांच्या माध्यमामध्ये. तर तिथे ती गुप्ततर योगिनी आहे आणि ते त्रिपुर सुंदर रूपामध्ये विद्यमान आहे. आतमध्ये जो मोकळा त्रिकोणांची माला दिसते. खाली जाणारे 3 वर जाणारे 3 त्रिकोण. त्या त्रिकोण सोडून जो मोकळा प्रदेश आहे तो सर्व सौभाग्यदायक चक्राधिष्ठ या नावाने ओळखला जातो. हे सर्व सौभाग्यदायक चक्र आहे ज्या ठिकाणी आदिशक्ती भगवती संप्रदाय योगीने गुरु शिष्याच्या माध्यमातून कार्य करते. तिथपर्यंत गुरु घेऊन येतात आणि मग गुरु तिथून पुढे जायचा रस्ता साधा करायचा. हे गुरुतत्व आहे. ती त्रिपुरावासिनी खाली आणि वरच्या त्रिकोणांच्या मध्ये वास करणारी. अनुक्रमे खालच्या आणि वरच्या त्रिकोणांच्या मध्ये जी 49 त्रिकोण होत्या आढळले. त्या त्रिकोणांच्या आतमध्ये पहिले 2 त्रिकोण सोडल्यानंतर आतलं जे मंडल आहे त्या मंडलाला सर्वात साधक चक्र या नावाने म्हटलं जातं आणि तिथपर्यंत साधक पोचल्यानंतर तो कुलोत्तीर्ण होतो. अर्थात तो पुढे जातो, पुढे जातो आणि तो त्रिपुरा श्री या परमरूपाला प्राप्त करतो. पुढे जातो. त्याच्या आतमध्ये जे सगळ्यात आतमध्ये जो उलटा त्रिकोण आहे जो डबूसारखा दिसतोय तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला तिथे त्याचं रक्षण सर्व दिशांच्या देवता ती भगवती करत असते. ते सर्व रक्षाकर चक्र आहे. तिथं त्रिपुरा मालिनी देवी निगर्भ योगिनी रूपामध्ये प्रकट होते आणि ती कृपादान करते. निगर्भ योगिनी त्रिपुरा मालिनी तिचं नाव. आतमध्ये जो उलटा येणारा एक त्रिकोण आहे जो डबूच्या आकाराच्या मध्ये असलेल्या त्या दोन्ही भिंतींना स्पर्श करून खाली गेलेला एक त्रिकोण. त्या त्रिकोणाला सर्व रोग हरचक्र असं म्हटलं जातं आणि तिथे ती रहस्यात्मिका त्रिपुरा सिद्धी महात्रिपुर सुंदरी निवास करते. रहस्यात्मिका त्रिपुरा सिद्धी ती भगवती निवास करते. तिला अभिवादन केल्यानंतर पूजन केल्यानंतर साधक अजून पुढे जातो त्याला आतला शेवटचा एक त्रिकोण दिसतो. या त्रिकोणामध्ये बिंदू आहे. तो बिंदू त्रिकोण मात्र तो जो बिंदू त्रिकोण आहे तर त्रिकोणाच्या 3 दिशा ज्या आहेत त्या जणू काही ब्रह्मा विष्णू महेश आकार उकार आणि मकार अशा स्वरूपाची उपस्थित याच्या पलीकडची अवस्था असलेली तिथपर्यंत ज्याला पोहोचतो त्या तो सर्व सिद्धीप्रद चक्रापर्यंत पोहोचतो. हे गोष्ट समजायला अत्यंत अवघड आहे. याचं नाव आहे अतिरहस्य. हे अत्यंत रहस्यात्मक हे अतिरहस्य. याच्या पलीकडे आपल्याला कळत नाही. आणि या 3 रेषा म्हणजे त्रिपुरांबा हीच ती भगवती अंबिका जगदंबिका. अंबिका शब्दाचा अर्थ जी जगताला जन्म करते जन्माला घालते ती अंबा ती त्रिपुरांबा ही याच त्रिकोणामध्ये आपल्याला साधकाला आत यायला महत्व देते. आणि त्याच्या सगळ्यात आतमध्ये गेल्यानंतर जो बिंदू आहे त्या बिंदूपासून तो एक फार मोठा आसन आहे की ज्या आसनाला 4 फूट जे आहेत ते ब्रह्मा विष्णू महेश आणि रुद्र हे 4 फूट आहेत. त्याच्यावरती सदाशिव नावाची एक फळी आहे. त्याच्यावरती ज्या असत्या सिंहासनावरती श्रीमद चक्रेश्वरी सिंहासनेश्वरी भगवती त्याच्यावरती बसलेली आहे. तिने केवळ एक पाय खाली सोडलेला आहे
आणि दुसरा पाय तिने आपल्या मूलाधार चक्रापाशी त्या पायाची टाच बरोबर मूलाधार चक्राला दाबणारी रूपात तिने घेतलेली आहे. तिचं बघायला गेल्यानंतर तिचं मस्तक, तिच्या दोन्ही भुवयांचा मध्यभाग, तिची नासिका, दोन्ही ओठांचा मध्यभाग, त्याबरोबर तिचा हरवटीची मध्यभाग, गळ्याचा मध्यबिंदू, त्याच्यानंतर दोन्ही स्तरातून जाणारी रेषा, हे जो मेरुदंड सरळ जातोय त्या मेरुदंडाला स्पर्श करणारी तिची ती आकृती, ती बसलेली आहे ती आकृतीबद्ध दोन्ही बाजूला सारखी अशी ती मध्यभागी बसलेली ती भगवती. ती कशी आहे तर परात्पर रहस्य योगिनी. पर आणि परात्पर, परमतत्वाला प्रकट करणारी आणि परमतत्वाशी ऐक्य पावणारी ती भगवती परात्पर रूपामध्ये बसलेली आहे. ती कशी आहे तर षडंग षडयुध, तिचे ती 6 हात तिने धारण केले आणि 6 हातामध्ये तिने आयुध धारण केली आहे. ती कशी आहे तर पराशक्तीयुता आहे, सगळं शक्ती धारण केलेली आहे. तिचं नाव काय आहे तशी राजराजेश्वरी, अशी ती राजराजेश्वरी. तिला सिद्ध साधक काय म्हणतात, सिद्ध साधक तिला पराभट्टारिका ललितांबा म्हणतात. ती खऱ्या अर्थाने असे असलेली आणि तिचं मूळ नाव काय आहे, जग तिला काय ओळखतं ती महात्रिपुर सुंदरी या नावाने जे ओळखतं. ती महात्रिपुर सुंदरी पूर्वाभिमुख करून बसलेली आहे. तिला आम्ही अभिवादन करतो, अशी ती जगदंबिका आहे. ही त्रैलोक्य मोहन, सर्वाशा परिपूर्णक, सर्व संशोभन, सर्व सौभाग्यदायक, सर्वार्थ साधक, सर्व रक्षा, सर्व रोगहर, सर्व सिद्धिप्रद अशी 8 दरवाजे ओलांडल्यानंतर सर्वानंदमय चक्रामध्ये साधकाला घेऊन जाते. खालून निघाली जगदंबिका उदरद्रामध्ये जेव्हा येते त्यावेळेला ती खेळ घ्यायला लागते आणि ती नाचायला लागते आणि आनंद द्यायला लागते. त्या ठिकाणी कृष्णा आणि जगदंबिका अर्थात हेच ते परमतत्व शिवशक्तीचं ऐक्य झालेलं ते स्वरूप जी पराभट्टारिक आलं ती ललितांबा महात्रिपुर सुंदरी ती तिथे बसली आहे आणि ती साधकांवरती कृपेचं दान करते. हे श्रीदेवीचं अशा प्रकारचं मंदिर आहे. अशा रीतीने त्या भगवतीचं 10, 11, 12 या अध्यायाच्या मध्ये मंदिर रचना आणि त्या भगवतीच्या दर्शनाची अनुभूती अनुभव साधकाला त्या भगवतीचा त्याप्रमाणे दिला. एखाद्या तेजस्वी शुक्राच्या चांदणीप्रमाणे तिच्या मस्तकावरची बिंदी चमकती आहे. महातपस्वी वितुल्यतेप्रमाणे तिचे केस करतात. ते धारण केलेला पितांबर म्हणजे धडाड पेटलेला प्रचंड अग्नी, ज्या अग्नीमध्ये नीलवर्ण आणि हिरव्या रंगाची ज्योती एकत्र आहे, पण ज्याचा वर्ण सुवर्ण तप्त सुवर्णाप्रमाणे असा त्या शरीराने तप्त अग्निवर्ण धारण केलेला आहे. तिच्या मस्तकावरची त्रिरेखावली जी आहे ती त्रिरेखावली तिन्ही रूपामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडांना धारण करून ब्रह्मा विष्णू महेशांना ती आपण म्हणजे धारण करणारी असते. ती भासमान विद्यमान होते. तिची दोन्ही वक्षस्थळ जे आहे ती वक्षस्थळ दोन्ही त्या जगदंबिका संपूर्ण जगताचं आणि त्रैलोक्याचं पोषण करण्यास समर्थ आहे. ते लावलेले कुंकुम तिलक हा सूर्याला तेज उत्पन्न करून देतो. तिच्या अंगाला कुटी ही चंद्रमाचं सौंदर्य वाढवणारी ठरते आणि तिने धारण केलेले 5 अंकुश ही आयुध संपूर्ण आसमानांना सर्वांना भयभूत करतात. तर तिच्या सगळ्या भक्तांना अभयदान देतात. तिच्या हातामध्ये असलेले इक्षुदंड रस हा संपूर्ण ब्रह्मांडाला आनंद पाजणारा आनंद देणारा रस आहे. इक्षुदंड उसाचा रस ऊस आणि ती हातामध्ये एक सुंदर असा अंकुश धारण केला आहे. तुझा अंकुश त्या परब्रह्म रूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातल्या परतत्वाला धारण करण्याची ती जगदंबिका आहे. ती कशी आहे तर तिचे सौंदर्याचे वर्णन कोणाला करू शकेल. तिच्या मुखमंडलाची आभा ही त्रैलोक्याला मोहित करते. तिची दंतपंक्ती अत्यंत सुंदर आहे. तिचे पोट डाळिंबाप्रमाणे आहे. तिथे संपूर्ण शरीराला दिव्य सुगंध येतो. त्या सुगंधाला सगळे लोक सगळे देवता आकृष्ट होतात आणि तिच्या भोवती लाखो करोडो पक्षीवर आहेत आणि पशु आहेत. तिच्या रेमकाराचा जप करतात आणि तिच्यावरती रेमकाराचा जप करत ते सगळे नित्य खेळत असतात. तिला अनंत कोटी दासी आहे आणि 4थ्या चक्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या दासी, सर्व सौभाग्यदायक चक्रामध्ये राहणाऱ्या दासी, या दासी ब्रह्मांड तयार करणे आणि मोठणे हे खेळ खेळत असतात. पुढपर्यंत येतच नाही. हे सगळं खेळ खेळत असतात. सर्व रोगार टकापर्यंत येऊन साधकाच्या जन्मजन्मांतराच्या दशा ती परिपूर्ण संपवून टाकते. अशी जी महाविद्या आहे त्या महाविद्येला त्या जगदंबिकेला आपण मनापासून शरण जावं आणि तिला वंदना करावी आणि तिला पुन्हा पुन्हा प्रार्थना करावी की माते आमच्यावरती कृपा करतो. कशी आहेस
तर तुझं रूप आम्हाला असं जाणवलं, ते ऋषीमुनी सांगितलं ते रूप आम्हाला भावलं, त्या रूपाची मी वंदना करतो. आपण त्या रूपाचा श्लोक सगळ्यांनी म्हणायचा आहे. मी म्हणतो माझ्या मागं सगळ्यांनी म्हणायचा आहे. श्लोक असा आहे की या देवी सर्वभूतेषु विष्णू माया रूप आहे. आणि ती भगवती त्या जगताला त्रिपुरा तिचे रीतीने स्मरण करा, तिचं चिंतन करा. तिच्या कृपेने आपण सर्व जाऊन घेऊ. त्या भगवतीला पुन्हा पुन्हा वंदना करून त्या चरणाशी तिचेच हे सेवेचं पुष्प, तिचेच चरित्र रूप सेवेचं पुष्प मी चरणावरती अर्पण करूया. रोज सद्भावाची आरती या ओळी पुढे आरती आंधळी कुटुंबाच्या तिचं स्वरूप दाखवणारे जे आहे ते संपूर्ण त्यांच्या चरणाला वंदना करूया. आणि तिच्या अनंत कोटी भक्त जे तो गायक त्यांना नमस्कार करून वाणीला त्या ठिकाणी कथेत परिपूर्ण होतो. जन्मेंद्र राजांनी जरी कथा ऐकली, नारायण सांगितलं परतत्व ऐकलं, आणि त्यावेळेला जन्मेंद्र राजांनी देवीचा मोठा यज्ञ केला. देवीचे एक मोठं मंदिर बांधलं आणि राजाला शोभेल इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी यज्ञ केला. त्या यज्ञाच्या उपरांत खूप त्यांनी दान धर्म प्रचूर केला. आणि हा असा प्रचंड मोठा यज्ञ त्यांनी करून भुवनेश्वरीचं सुंदर स्वरूप स्थापन केलं. आणि त्यावेळेला त्यांनी अंतःकरणपूर्वक भगवंत जय जयकार पण केला. आणि जय जयकाराची तो त्यावेळेला केलं म्हणजे कसं होतं ते स्वरूप असेल. हर तुकुर हर भवानी बाल राजा मोहिनी सर्व शत्रू देवदेवी स्तुती करतायत. ते ऐकल्यानंतर जन्मेजय राजाचा आनंद झाला. ती काय पूर्ण ही दिशा, ही कथा जी अत्यंत कुणाचं गुह्याची गुह्य आहे ते श्रवण करा. मंत्र एक फळ देतं, ते फक्त साधं करा. कथा आनंद फळ देतात, ते सगळ्या सुद्धा ऐकतात. पण देवीची कथा अशी काय करते की त्या जगतामध्ये सगळ्या सुंदर बाजूला करून त्या सगळे भोग मोक्षून अंतिम आपण चरणाची प्राप्ती करून देते. त्या आदिशक्ती भगवतीला आपण वंदना करू. त्या जगदीचं नमस्कार करून सूत मुलगी वाणीला विश्राम दिला. व्यास जगदीला नमस्कार केला आणि त्याचबरोबर भगवंत चिंतन करत करत त्या कथेची समाप्ती केली. कुंडली कथा संपली म्हणून सांगितलं, पण माझं बोलणं संपलं नाही. हे परिपूर्ण हातामध्ये पडत असेल तर काय केलं पाहिजे? हे सगळं परिपूर्ण आपल्या हातामध्ये प्राप्त करायचं आपण काय केलं पाहिजे? तर आपण त्या भगवतीची उपासना अत्यंत श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने केली पाहिजे. खरंच मातेची उपासना व्हावी, पण उपासना करत असताना गुरुने सांगितलेल्या मार्गाने करावी. कुठली उपासनेची तीव्रता, घाई, तळमळ आणि मला पण करायचं म्हणून उत्साह आणि अमृताच्या मंत्राच्या मनाने काही करू नये. हळूहळू करत 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 आपण आपल्या पावलाने जसं पंढरपूरला पोहोचतो तसं आपल्याच पावलाने चालत चालत आपण भगवतीच्या चरणापर्यंत जरूर पोहोचतो. फक्त पावलं आपलीच घ्या, ते चालत राहा. हे करत असताना वेळी स्तोत्र उपासना सांगितलं ते करा. मी आता तुम्हाला या पुस्तकाच्या सगळ्यात रहस्यात्मक गोष्टीचा उच्चार करणार आहे. या पुस्तकामध्ये कल्याण वृष्टी नावाचं एक स्तोत्र दिलेलं आहे. आदिगुरु जगद्गुरु शंकराचार्यांनी कल्याण वृष्टी नावाचं एक स्तोत्र दिलं. पान क्रमांक 72. त्यांच्याकडे पुस्तक नसेल तरी आवडून पुस्तक घ्या, कारण हे पुन्हा ही वस्तू मिळणार नाही. पान क्रमांक 72 कल्याण वृष्टी स्तोत्र. या स्तोत्रामध्ये